नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यामध्ये गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असतानाच पुण्यातील खराडी मुंडवा बायपासवरील एका इमारतीवर पोलिसांनी छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारींच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे. किरकोळ कारणावरून बेदम मारहाण, दारूच्या नशेत रोडवर राडे, महिलांवरील अत्याचार, वाहनांची तोडफोड, कोयता गँगच्या हल्ल्यासारख्या हिंसक घटनांनी पुणे शहर हादरून गेलं. आणि आता त्यातच पुण्यातील खराडी मुंडवा बायपास रस्त्यावरील प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. मॅग्नेटल BPS अँड कन्सल्टन्सी LLP नावाच्या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून तपासात मिळालेल्या माहितीनुसार अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. आरोपी अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटकेच्या धमक्या देत त्यांच्याकडून पैसे उकळत होते. या कॉल सेंटरमध्ये सुमारे 123 लोक काम करत होते, ज्यामध्ये 111 पुरुष तर 12 महिला या कॉल सेंटर चालवत होत्या, ज्यामध्ये 8 जण प्रमुख होते. या बनावट कॉल सेंटरमधून दररोज 1 लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवण्यात येत होता. या बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकन लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यात येत होतं. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पैसे घेतले जात होते. या कारवाई दरम्यान पोलिसांनी अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त केले. या छाप्यात 41 मोबाईल फोन, 61 लॅपटॉप आणि महत्त्वाचा डिजिटल डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला. काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे. या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच, सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली. खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेलं आहे. त्या ठिकाणी 123 लोक उपस्थित होते, ज्यांच्यामध्ये 111 पुरुष आणि 12 महिला हे कॉल सेंटर चालवत होते. त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये 8 लोक जे आहे ते मेन यांचे करता धरता आहे आणि बाकी जे लोक आहेत त्यांना या कामामध्ये मदत करत होते. या आधारावर जे आहे ते सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर PI हे करत आहे आणि यापुढे जे आहे ते क्राईम ब्रांचचे PI आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे ते यांचे तपास करणार आहे. या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ 1 लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे, अमेरिकन सिटीजनचे 1 लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळे प्रकारचे भीती दाखवून, सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्यासोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टोकरन्सी किंवा अमेझॉनचे व्हाउचर अशा प्रकारच्या माध्यमातून जे आहे ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरेच्या माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते. यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत, संजय मोरे, केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळाले नाही, त्यांचे शोध चालू आहे. आणि 5 आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग, अभिषेक पांडे, लक्ष्मण शेखावत, श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे. हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री पहाटे 2 वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाइम आहे त्या हिशोबाने जे आहे हे काम करत होते आणि आतापर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला 64 लॅपटॉप, 41 मोबाईल फोन, 4 राउटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे. आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे. पुढील तपासमध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे ते आपल्याला खात्री आहे. या रेडच्या दरम्यान
आपल्याकडून क्राईम ब्रांच, सायबर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन, इतर असा जवळजवळ 20 अधिकारी आणि 150 अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे. पुण्यात एकापाठोपाठ एक गुन्हेगारीचं सत्र सुरू असतानाच आता खराडी मुंडवा बायपास रस्त्यावर पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. 150 ते 200 पोलिसांनी मिळून या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला असून 41 मोबाईल आणि 61 लॅपटॉप पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत. या प्रकरणी आता कोणते मोठे खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.